आज मी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी केले फक्त 1 वाटी रव्यापासून नरम सॉफ्ट लुसलुशीत असे मोदक। त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप आणि बारीक रवा 1 वाटी घेऊन भाजून घ्यायचं। थोडं भाजून झालं की याच्यामध्ये थंड केलेलं गरम करून दूध असं टाकायचं 1 वाटी आणि याचा घट्ट बॅटर असं डो तयार करून घ्यायचा आणि साईडला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा। तोपर्यंत आपण त्याच पॅनमध्ये 2 चमचा तूप टाकून 1 चमचा खसखस काजू बदाम टाकून परतून घ्यायचं। थोडं परतून झालं की याच्यामध्ये आपण ओला नारळाचा किस टाकायचा। मग थोडासा याच्यामध्ये गूळ टाकायचा आवडीनुसार, तुम्ही इथे गोड कमी जास्त करू शकता। आणि मग हे सारण तयार करायचं। सारण थंड करून घ्यायचं आणि आपण हे जे रव्याचं पीठ केलं ना ह्याला नरम सॉफ्ट करून घ्यायचं। मोदक बनायचं जे पात्र असतं त्याच्यामध्ये हे पीठ सेट करायचं आवडीनुसार। इथं सारण स्टफिंग करून छान असे कळीदार मोदक बनवून ह्याला स्टीम द्यायची, म्हणजे उकडे करायची आणि वरून तूप सोडून मस्तपैकी याला सर्व करा। गणपती बाप्पासाठी खूप छान आणि सोप्या पद्धतीचा हा रव्याचा मोदकाचा प्रसाद नक्की एकदा ट्राय करा।